नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहमदनगर शहरात हिंदू वारसा जपणारे व शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांची आज 4थी पुण्यतिथी निमित्त दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी चितळे रोड येथील शिवालय या ठिकाणी भैयांना आदरांजली वाहिली। यावेळी शरदचंद्र पवार गटाचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या शहराचे माजी आमदार, लाडके आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची 4थी पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होत आहे। भैयानी आता भैया आणि मी आम्ही समोरासमोर 5 निवडणुका केल्या, परंतु निवडणुका झाल्यानंतर आम्ही कोणाचा एकमेकांचा द्वेष केला नाही। आम्ही एकमेकांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी नेहमी सामील होत होतो। इतकं निर्भेळ राजकारण होतं, आजच्यासारखं घाणेरडं राजकारण त्यावेळेला त्यांनी केलं नाही आणि मीही केलं नाही। पण आजची परिस्थिती जर या शहराची पाहिली तर राजकीय ज्याला समाधान, समाजाला समाधान किंवा उगीच अगदी प्रसिद्धीचा आपला दामढोल मिरवायचा। कारण आता आपल्याला माहिती की काल परवाच पालकमंत्री आणि या शहराचे आमदार यांनी एका उड्डाण पुलाचं भूमिपूजन केलं। त्याच्यातली माहिती जर आपण काढली तर अजून निविदा निघाली नाही, वर्क ऑर्डर नाही, परंतु टेंडरही नाही। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा हा जुमला या शहरामध्ये चालू। या शहराची फार आता वाट लागली। सामाजिक सगळ्यात महत्वाचं, आता बाकी विकास कामाचे वगैरे होतात, पावसाळ्यात वाहूनही जातात हल्ली, त्याच्यामध्ये काही वाद नाही। एक पाऊस झाला का सगळ्या रस्त्याची वाट लागते या शहराची। अशा परिस्थितीमध्ये हे शहर सापडले। सामाजिक स्वास्थ्य तर या शहरात अजिबात राहिले। आमच्या दोघांच्या काळामध्ये सामाजिक स्वास्थ्याला कधी आम्ही धक्का लावू दिला नाही। आणि आज आपल्याला आठवत असेल की अनिल भैयांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या शहरामध्ये विकासाचं काम केलं। आणि म्हणून आम्ही जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो, परंतु जे काही समाजामध्ये अगदी खालच्या तळापर्यंत सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत त्यांचं प्रेम निर्माण झालं होतं। आणि म्हणून असं हे नेतृत्व अकाली आपल्यामधून सगळ्यामधून गेलेले। फार मोठी हानी या शहरामध्ये झालेली। सेनेचे सुद्धा त्यावेळेला त्यांनी जी जडणघडण केलेली ती आज त्यांचे अनुपस्थितीमुळे या ठिकाणी ही जाणवते। आणि म्हणून भविष्यामध्ये जे काही शिवसैनिक असतील त्यांनी जर संघटितपणे एकत्र काम पक्षाचं केलं तर हीच खऱ्या अर्थाने अनिल भैयाला श्रद्धांजली मिळणार आहे। आणि म्हणून यासाठी सर्व शिवसैनिकांनी तशाच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करावं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे त्यांचं दैवत होतं आणि त्या दैवताला सातत्याने पूजलं होतं, त्यांचं प्रेम मिळवलं होतं, त्यांनी दिलेली शिकवण ही तंतोतंत त्यांनी पाळली होती। असे भैया गेल्यामुळं फार मोठं नुकसान राठोड कुटुंबियाचं, व्यक्तीच्या विक्रम आणि त्यांच्या आई यांचं फार मोठं नुकसान झालं। एक दरी निर्माण झाली त्या कुटुंबामध्ये आणि ते जर अकाली गेल्यामुळं निश्चितपणे कुटुंबाची हानी झाली। नगर शहरातील तरुण कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य माणसं असतील, यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली। एक दरी निर्माण झाली सामाजिक कामामध्ये। आणि ते त्यावेळेला राजकारणामध्ये एकमेकांचं जरी आम्ही एक प्रतिस्पर्धी राहिलो, परंतु सर्वसामान्य सामाजिक ऐक्याला बाधा येईल असं कधी वर्तन आमच्या दोघांकडून झालं नाही। अशा प्रकारे अकाली गेल्यामुळं शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी या ठिकाणी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि या शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब यांच्या 4थ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली या ठिकाणी भैयांना अर्पण करतो। खरं तर इतकं भरीव आणि मोठं असं कार्य 35 वर्ष भैयांनी या शहराच्या जनतेसाठी
त्या ठिकाणी अहोरात्र घालून त्या ठिकाणी मोठं कार्य केलं आणि भैयांची 1-1.5 वर्षाचा सहवास मला लाभला. त्या सहवासामध्ये स्वाभिमानाने कसं नगरकरांसाठी लढायचं आणि या शहराच्या भयमुक्तीसाठी नेहमी आपण काय काय केलं पाहिजे त्यासाठी भैयांचं एक खूप मोठं प्रेरणास्त्रोत त्याचं आम्हाला मिळालेलं आहे. मला सांगायला असं वाटतं आज त्यांचे चिरंजीव माझे सहकारी मित्र विक्रम भैया राठोड यांच्याशी नेहमी त्यावेळेस पण आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एकत्र येतो. त्यावेळेस आमचं एकच त्या ठिकाणी धोरण असतं, ते म्हणजे आम्हाला जे विचार भैयांनी दिले त्या विचाराच्या माध्यमातून या शहरामध्ये अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण कुठलीही तडजोड करायची नाही. त्याच्यामध्ये आपण नेहमी गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी जिथं अन्याय होत असेल, जिथं लोकांना त्रास होत असेल, सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न त्याच्यामध्ये कुणाची हिडीस होत असेल, यासाठी आपण हा लढा द्यायचा आहे. यासाठी आमचे नेहमी सातत्याने आम्ही काम करतो. भविष्यातही देखील आम्हाला अनेक त्या ठिकाणी विक्रम भैयांना ऑफर आले, मला आले, आपण आता मिटवलं पाहिजे, सेटलमेंट करू. पण आम्ही त्या ठिकाणी जिथं गुंडांचा जो त्या ठिकाणी कारखाना चालवतो, आमट्यांचा कारखाना चालवतो, आब्या मारणाऱ्यांच्या साठी प्रोत्साहन देतो कार्यकर्त्यांना, त्यांच्याची सेटलमेंट आम्ही कधी करणार नाही. म्हणून या शहरामध्ये नेहमीच यांनी खूप सारे विचार सोडून गेलेले आहेत. त्यांनी स्वाभिमान त्या ठिकाणी जपून आपल्याला सर्वसामान्यांच्याच साठी नेहमी लढा द्यायचा आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस एखादा मोठी अडचण जरी निर्माण झाली, आपण त्याच्यामध्ये राजकारणामध्ये आपण तडजोड केली नाही पाहिजे. अशा प्रकारचे अनेक विचार, खूप आठवणी आहेत. आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि एक वचन देतो, भविष्यात देखील या शहरामध्ये काम करत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी ती हातोटी ती जपून आपल्याला काम करायचंय. आम्ही सर्वजण याच पद्धतीने काम करणार. आमच्यामध्ये दरी निर्माण करायचे अनेक असे षडयंत्र बरेच जण रचत असतील, परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कुठलीच दरी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. सगळे एक विचाराचे आहेत. एका प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही नेहमी लढा देतो आणि कायमस्वरूपी भविष्यात देखील तो लढा देऊ. एवढंच आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो.